तर शेतकऱ्यांची अधिक फसवणूक होईल, शेतकरी लुटला जाईल, शेतकरी बर्बाद होईल. म्हणून अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीर राहून 11 लाख शेतकरी आणि शेतकऱ्यांनी विमा भरला होता 8,050 कोटी. आणि या ठिकाणी राज्य व केंद्र सरकारचा हिस्सा 27,000 कोटी होता. एकूण 35,000 कोटी रुपये दिले गेले आणि शेतकऱ्यांना वितरित झाले 24-25 मध्ये 15,200 कोटी. आणि हिशोबाचा फरक जो आहे अध्यक्ष महोदय, 19,800 कोटी रुपये या पीक विमा कंपन्यांनी खाल्ले. सोलापूरमध्ये 3,700 शेतकऱ्यांनी बोगस विमा उचलला. बोगसच होते ते, शेतकरीच नव्हते. सरकारी जमिनीवर कोण खाल्ला पैसा, कोण आहे याच्यात. बीड मध्ये काय झालं, शासकीय जमिनीवर शेती दाखवली. कलेक्टर ऑफिस, जिल्हा परिषदच्या कार्यालयाची जागृत शेती, तिथून उचलला विमा. अरे याला ध्यान फासावर. हे कोण आहेत बदमाश? 6 वाजले. हे कोण सरकारशी मिळून आहेत? सांगायची गरज नाही ना. कोण अधिकारी आहे त्याच्या संदर्भात, या संदर्भात? हो थांबाव, डिस्टर्ब नका करू. एक मिनिट वडेट्टीवार साहेब, सभागृहाची वेळ कामकाज संपेस तोपर्यंत वाढवण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय, म्हणून हे पैसे 19,000 कोटी 800 कोटी रुपये सोलापूरमध्ये 3,700 शेतकऱ्यांना बोगस शेतकऱ्यांना, ज्यांची शेतीच नाही, युपीतील, बिहारतील, परदेशातील, ही जमीन याचा पैसा दिला गेला. आणि अशा पद्धतीनं आज 1 रुपयाचा विमा हप्ता जो योजना शासनाने बंद केली. नव्याने पारंपरिक दर लागू केले. खरीपासाठी आता 2% भरावे लागतील, रब्बीसाठी 1.5%, बागायती पिकासाठी 5%. हे जर आता भरलं शेतकरी, मग शेतकऱ्यांना हे पैसे भरायचे, विमा मिळायचा नाही. मागच्या वेळेस 1 रुपयात विमा शेतकऱ्यांसाठी. ठोकला आवाज, घेतली मता, बसले खुर्ची उगवत आणि आता बंद करून टाकली. काय दाखवलं त्या ठिकाणी? कर्जमाफी करू, 7/12 कोरा करू. पुढे 7/12, पुढे कर्जमाफी नाही. आम्ही समिती नेमू. कशाला पाहिजे समिती? का पाहिजे समिती? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती. अरे उद्योगपतींचे आमचं सरकार होतं मनमोहन सिंग साहेबांचा, झटक्यामध्ये 72,000 कोटीचं कर्ज माफ केलं. 1 रुपयाचं कर्ज माफ नाही केलं तुम्ही? देशात नाही, राज्यात नाही. उद्योगपतीचे 19 लाख कोटी रुपयाचं कर्ज माफ केलं. महाविकास आघाडीने 2.5 वर्षात सरकार काय केलं? कोरोना झोंबला होता ना तुम्हाला, पोटी बांधून फिरत होते ना तोंडाला, मास्क घातला होता ना, लपले होते ना सगळे बिळात. आणि 2.5 वर्ष सांगताय. 2.5 वर्षामध्ये कोरोनामुळे काय राज्य चालू होतं? कुठले उद्योग बंद सुरू होते? शेतीशिवाय काय दुसरं होतं का? अर्थव्यवस्थेची काय अवस्था होती? तरी आम्ही धैर्यानं त्या 2.5 वर्ष काढले. संकटात पूर्ण देश असताना, राज्य असताना, आणि त्याच 2.5 वर्ष दाखवता. सरकार गेल्यानंतर तुम्ही काय केलंय सांगण्याची आवश्यकता आहे. तुम्ही काय केलं म्हणून आम्हाला सांगता. पण अध्यक्ष महोदय, 16 पासून 8 वर्षामध्ये या ठिकाणी विमा हप्ता 52,969 कोटी रुपये 8 वर्षात. आणि नुकसान आणि भरपाई काय? तर फक्त या 8 वर्षामध्ये 36,000 कोटी. मागचा वर्ष सोडून म्हणजे किती मोठा कमाई, 24-25 सोडून एवढी मोठी कमाई, 16,000 कोटीची कमाई कंपन्यांची केली गेली. कंपन्यांची कमाई. आणि वरून शेतकऱ्याला पैसे भरायला होताय. 1 रुपयाचा पीक विम्याचा सोंग केला. तो सोंग आणि ढोंग दाखवून शेतकऱ्याला फसवलात आणि आता बंद करून टाकलात. आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं पाप करताय तुम्ही सत्ता बदलल्यानंतर. म्हणून माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, काही मागण्या मी आपल्याकडे या निमित्तानं पूर्तता केली पाहिजेत. पीक विमा कंपन्यांचा फायद्याची जे काही यंत्रणा बनवली, त्यामध्ये गावनिहाय पंचनामा, नुकसानाच्या टक्केवारीवर आधारित परतावा, आणि असंख्य शेतकऱ्यांना ती नुकसान भरपाई मिळत नाही.
त्यामुळे राज्याचं स्टँडर्ड 12 गावाचा ग्रुप तांत्रिक पद्धतीनं ठरवला आहे. त्यामध्ये त्या आकडेवारीत अडकून न राहता आज नुकसानाच्या टक्केवारीवर परतावा दिला पाहिजे आणि त्यानुसार शेतकऱ्यांचा विमा घेतला गेला पाहिजे. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांना तुम्ही मदत कधी करणार आहात, कधी देणार आहात? अवकाळी पावसामुळे 76,760 हेक्टरचं नुकसान झालं. 82,999 शेतकऱ्यांचं नुकसान झालं. 100 कोटी रुपयाच्या मदतीचा प्रस्ताव केल्याची माहिती आता राज्य सरकारकडून. 100 रुपयाला काय होणार आहे? आणि म्हणून नागपूर विभागामध्ये सर्वाधिक नुकसान झालं. 10,095 हेक्टरचं नुकसान आहे. 26,278 शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्या ठिकाणी नुकसान भरपाई पोटी फक्त 27 कोटी रुपये दिले गेले. कोकणात 3,188 हेक्टरचं नुकसान झालं. 9,259 शेतकरी बाधित झाले. हे आकडे माझे नाहीत, सरकारी आकडे आहेत. आणि यांना मदत काय दिली गेली? फक्त 7,41,40,00,000. ही फसवणूक नाही, ही पिळवणूक नाही, हे शोषण नाही शेतकऱ्यांचं. आणि म्हणून ही मदत आपण कधी देणार आहात या सर्व बाधित शेतकऱ्यांना, याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, शासन निर्णय सरसकटचा होता बोनस देताना. सुधीर भाऊ, आपण त्याला मदत केली, पण आता पैसे आले कोणाचे? ज्यांनी धान खरेदी केले त्यांचे. म्हणजे धान सेंटरवर गेले, कोटा संपला, ऑनलाईन त्याचं नाव आहे, परंतु धान उचलला नाही, खरेदी केला नाही, त्याचं नाव त्या ठिकाणी नाही या बोनसमध्ये. मागे 2 वर्ष निवडणुकीच्या पूर्वी सरसकटचा जी आर होता आणि अभिनंदनही केलं, सरसकट मदत केली बोनसची. आता तुम्ही फसवलो. निवडणूक झाल्यानंतर शेतकऱ्याला फसवताय. या ठिकाणी अध्यक्ष महोदय, 20,000 रुपये प्रति हेक्टर प्रोत्साहनपर राशी अदा करण्याचा निर्णय घेतला आणि प्रत्यक्षात त्या शेतकऱ्यांना आधारभूत केंद्रावर धानाची विक्री केली आणि त्यांच्या राशी आता त्यांचे पैसे जमा होत नाहीत. केवळ ज्यांनी खरेदी केली तेवढंच होत आहे. म्हणजे 50% शेतकरी या बोनस पासून वंचित आहेत. त्यांना आपण बोनस कधी देणार आहात, सरसकट बोनस कधी देणार आहात, याचंही उत्तर आम्हाला अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय. म्हणून अध्यक्ष महोदय, शेवटच्या आमच्या 2 मागण्या मी सांगतोय. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आपण कधी करणार आहात? तसंच नाहीये नेमकं. धान उत्पादनाला उर्वरित पैसे जे उरले आहेत शेतकऱ्यांचे देणे, ते आपण कधी देणार आहात, याचंही उत्तर द्यावं. राज्यात खरीपाचं सेक्टर हे जे क्षेत्र आहे 144 लाख हेक्टर आहे. जून अखेरीस याच्यामध्ये जो पेरावा झाला आहे त्या पेरा कमी झाला होता आणि पीक विमा मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकरी संकटात होता. अध्यक्ष महोदय, म्हणून माझी मागणी आहे की उर्वरित खरीपामध्ये खरेदी केलेले पैसे द्या, उत्तम दर्जाचं बियाणं द्या, सोलरचं कनेक्शन देऊ नका. भातासाठी 1.5 पट हमीभाव कधी देणार? पीक विम्यासाठी जे शेतकऱ्यांनी जो बोगस विमा दिला नांदेडमध्ये, सोलापूरमध्ये, बीडमध्ये, याची चौकशी कधी करणार? धानाला 69 रुपये हमी भाव वाढ दिली, हे वाढ होणार आहे की नाही? सरकार सगळे प्रस्ताव पुन्हा देणार आहे की नाही? म्हणून याही संदर्भातला उत्तर आम्हाला मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या ज्या वाढत चालल्या आहेत, कायमचा हा जिल्हा शेतकरी आत्महत्या मुक्त कसा होईल यासाठी आपण काम करावं. शेवट जाताना सांगतो की तुम्ही आम्ही शेतकरी, तुम्ही आम्ही सरकारमध्ये इकडे बसू तिकडे बसू, पण आमच्या सगळ्यांच्या भावना अध्यक्ष महोदय शेतकऱ्याच्या संदर्भात इमानदारीच्या असल्या पाहिजे. या बळीराजाला फसवू नका, याच्या भावनेशी खेळू नका. यांचा शाप लागेल त्यावेळेस अनेक सरकार गेली, तुमची गेलीत, आमची गेलीत, पण आता तरी ते पाप तुम्ही करू नका. आणि म्हणून याची जी अवस्था आहे या शेतकऱ्यांची अध्यक्ष महोदय, आम्ही जलमलो मातीत किती होणार गा माती, खापराच्या दिव्यात कधी पेटणार माती. विठ्ठल वाघ म्हणतात अध्यक्ष महोदय, फास लावून जल्लद चाले कोणाला वखर, खाली ढेकलाच्या वाणी आम्ही होतो गा चुर चुर, फुलवाल्या कापसाला चंद्र चोरू चोरू पाय, तरी माय माऊलीची मांडी उघडीच राय, बाय फाटल कशी झाकणार छाती, आम्ही जलमलो मातीत किती होणार गा माती, खापराच्या दिव्यात कधी पेटणार वाती. अध्यक्ष महोदय, दाणे भरता कंसात येते हुशार पाकर. व्यापारी आज पूर्णतः
हे जे आहे मोठमोठे प्लेयर यामध्ये उतरले, उद्योगपती उतरलेत, मोठमोठे गोडाऊन सायलो बांधल्या जात आहेत आणि बाहेरून ज्या वेळेस उत्पन्न निघतं बाहेरून आयात केलं जात आहे आणि आमचे भाव पाडले जात आहेत. उद्या अमेरिकेची वक्रदृष्टी झाली तर सोयाबीन आणि मका उत्पादक शेतकरी तर भीक मागून सरेआम चौकात आत्महत्या करेल. पण ते कसं टाळता येईल ते सरकार टाळेल अशी अपेक्षा आहे. दाणे भरता कंसात येती हुशार पाकर, भर हंगामात होतो आरखी भाकर. म्हणून आम्ही जन्मलो मातीत किती होणार ग माती, खापराच्या दिव्यामध्ये कधी पेटणार होती असं आमचे विठ्ठल वाघ म्हणतात. म्हणून तुम्ही आम्ही मिळून या आत्महत्याग्रस्त शेतकरी जे होत आहेत ती संख्या वाढत चालली. शेतकरी आता वाट बघतोय शेतीच्या कर्जमुक्त होण्याची. म्हणून तुम्ही दिलेला शब्द पाळावा आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं. शेतकऱ्यांच्या हमी भावाचा एक स्थिर भाव, खर्चावर आधारित भाव देण्यासाठी सरकारने पावलं उचलावी अशी सरकारकडे अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी विनंती करतो. आणि सरकार म्हणून जे आपण गंभीर नाही, या खात्याचा मंत्री तुम्हाला माहित नसेल बोगस बियाण्याच्या संदर्भात अध्यक्ष महोदय शेवट बोगस बियाणे जे आहेत ना त्या संदर्भात भरारी पथक होती. भरारी पथक जाऊन बोगस बियाणे बोगस खतं पकडली जात होत. काल परवा GR काढला सुरेश भाऊ आणि त्या GR मध्ये सर्व अधिकार गोठवून एकाकडे अधिकार ठेवले. म्हणजे खुशाल आता हे कार्यधंदे करा. जरा सत्ताधारी पक्षाच्या आमदार हात जोडून विनंती आहे, हा GR बदलवा, स्थिर भाव हमी भाव द्यावा अशी मागणी करतो आणि माझ्या भाषणाला थांबवतो. धन्यवाद.